अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही सुद्धा जर तुमच्या आयुष्यामध्ये या 4 गोष्टी जर शिकल्या तर तुम्ही सुद्धा कधीच आयुष्यात दुःखी राहणार नाही. या खूपच मौल्यवान अशा 4 गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला आजची एक कथा सांगणार आहे. त्यातून तुम्हाला खूप मौल्यवान गोष्ट शिकायला मिळणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. समुद्राच्या किनारी एक छोटासा द्वीप होता. तेथे वेगवेगळे पक्षी राहत होते. ते खूपच आनंदाने तेथे त्यांचं घर बनवून राहत होते. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक टिटवीचा जोडा होता. तो सुद्धा राहत होता. टिटवी त्यावेळी गरोदर होती. तिने तिच्या पतीला टिटव्याला सांगितलं, अहो, मला माझे अंडे ठेवायचे आहे आणि सुरक्षेच्या हेतूने हे स्थान आपल्यासाठी आणि आपल्या होणाऱ्या पिल्लांसाठी योग्य नाही. इथून कुठल्या तरी दुसऱ्या सुरक्षित स्थानावर आपण जाऊया. तिथे कुठल्याही प्रकारची भीती नसेल, जिथे मी निर्भयपणे निसंकोचपणे पूर्ण अंडे देऊ शकेल. तिथे स्वभाव म्हणजे बायकांचं म्हणणं ऐकायला तो कमीपणा समजायचा. तो टिटवीला ओरडला आणि म्हणाला, अगं, इतकं सुंदर स्थान सोडून आपण दुसरीकडे कशासाठी जायचं आणि का बरं जायचं? हे स्थान सुद्धा सुरक्षितच आहे, असं तो टिटवीला सांगत होता. पण टिटवीचं म्हणणं असं होतं की नाही, आपल्या हे पिल्लांसाठी हे जे स्थान आहे हे सुरक्षित नाही. त्यामुळे ती समजावून सांगत होती की आपण इथं नको राहायला. मग तो दुसऱ्या दिवशी कुणीतरी आपल्या घरावर ताबा मिळाला. मग त्याला आपण कसे बाहेर मिळवणार, अशा प्रकारे तो टिटवीला समजावत होता. आणि स्वतःचे घर हे स्वर्गापेक्षाही सुंदर असते. टिटवी म्हणाली, हो, हे आपलं घर आहे, परंतु तुम्ही हे तर पहा की आपल्याला घर कोठे आहे, जिथे रोजच्या रोज समुद्राच्या लाटा रोज रूप धारण करत असतात. त्यामुळे या लाटा आपल्या घरांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. जर कधी या लाटांनी विशाल रूप धारण केले तर या लाटा आपलं घर सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जातील. असे म्हणतात की बुद्धिमान पुरुष येणाऱ्या संकटांचा अंदाज संकट येण्यापूर्वीच लावत असतात आणि जे लोक वेळ असताना संकटापासून वाचण्याचा उपाय शोधत नाहीत, अशा लोकांना कारण नसतानाही मरावे लागते. शत्रू, कर्ज, अग्नीत, आजारपण या चौघांवर जो कोणी वेळेत मात करत नाही, असे लोक प्रबळ झाल्यानंतर त्यांच्या हस्ते मरण्याच्या द्वारावर पोहोचतात. टिटवी मिळाली नदीकिनारी उभ्या असणाऱ्या वृक्षाच्या आयुष्य दीर्घ समजू नये. कधीतरी एखादा महापौर त्याला त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच प्रकारे आपण सुद्धा समुद्राच्या किनारी राहतो. समुद्राच्या उंच लाटा हत्तीला सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. आपण तर रेवाडी छोटे छोटे प्राणी आहोत. असं म्हणतात की नंतर रडण्यापेक्षा आधीच काही त्रास सहन करून स्वतःला सुरक्षित करावे. तर टिटवीचं बोलणं ऐकून टिटवा हसत म्हणाला, हे प्रिये, तू चिंता का करत आहेस? तू निश्चित होऊन अंडे दे, बाकी सर्व माझ्यावर सोडून दे. जो मनुष्य योग्य आणि अयोग्याचा निर्णय करण्याची समज ठेवत असतो, शत्रूला पराजित करण्याची युक्ती त्याला माहीत असते, अशा व्यक्ती संकटात पडल्यावर सुद्धा कधीच दुःखी होत नाही. बुद्धिमानांसाठी कोणतेही काम हे कठीण नसते. मेहनती व्यक्तीसाठी कोणतेही लक्ष्य दूर नसते आणि विद्वान माणसासाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कुठल्याही व्यक्ती हा परका नसतो. आणि राहिलेल्या गोष्टी या समुद्राचे, तर या समुद्रामध्ये इतकी हिंमत कुठे आहे की तो आपल्या मुलांना काही नुकसान पोहोचवू शकेल? जर याने असा दुष्टपणा केला तर मी त्याचा पूर्ण पाणी सुकवून त्याचे जे अस्तित्व आहे ते संपवून टाकेल. तू बेफिकीर होऊन इथे अंडे दे. टिटवी म्हणू लागली, हे स्वामी, हे काहीतरी जास्तच बोलल्यासारखं वाटत नाही का? हे 4 काम डोळे बंद करून करणे किंवा गर्वाने करणे मूर्खपणाचे लक्षण आहे. नंबर 1, अनुचित काम करणे, तुमच्यासारख्या प्रियजनांच्या विरोधी बनवणे. 3, शक्तिशाली सोबत स्पर्धा करणे, त्यांच्यासोबत भांडण करणे.
प्रत्येक प्रकारच्या स्त्रीवर विश्वास ठेवणे, हे चारही काम तुम्हाला मृत्यूच्या दारात पोहोचवतात. आणि म्हणूनच तुम्ही विचार करून कोणतेही कार्य करण्यास सांगितलेले गेले आहे. त्या घमंडी टिटव्याने पत्नीचे काहीच ऐकले नाही आणि उलट टिटवी समोर त्या समुद्रालाच उलट-सुलट काहीतरी बोलू लागला. आणि लक्षात ठेवा, घाबरट, आळशी लोकांची ओळखच असते की ते काम करून काहीच दाखवत नाही, तर त्यांच्या मोठ्या मोठ्या बोलण्यातून ते त्यांचे मोठेपणा दाखवत असतात. टिटव्यानेही त्याच्या पत्नीसमोर त्याच्या वीरतेचे खूप गुणगान केले, परंतु टिटवी तिच्या म्हणण्यावर कायम राहिली की आपल्याला हे स्थान बदलायला हवे. परंतु बिचारी काय करणार होती? अखेर तिच्या तिथे समोर काहीच चालत नव्हते आणि शेवटी तिने नाईलाजाने टिटवीने अंडे दिले. दुसरीकडे समुद्र त्या टिटव्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. समुद्राने विचार केला की या छोट्याशा टिटव्याला किती घमंड आहे. आकाश पडण्याच्या भीतीने तर हा पाय वरती करून बसतो, परंतु टिटवी समोर तर मोठ्या वीरतेचे गुणगान करत आहे. तसे तर मी याची अंडी वाहून नेली नसती, परंतु आता मला याच्या ताकदीची परीक्षा घ्यावीच लागणार आहे. खरंच यांच्यामध्ये ताकद आहे की नाही हा फक्त बोलण्यामध्ये पटाईत आहे. समुद्राने त्या टिटवीचे अंडे वाहून नेण्याचा निश्चय केला. एके दिवशी टिटवी आणि टिटवा अन्नाच्या शोधासाठी कुठेतरी गेले आणि समग्र त्यांची अंडी वाहून नेली. समुद्रात त्यांची अंडे जी आहे ती सर्व वाहून गेली. जेव्हा हे दोघेही परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या घरात त्यांची अंडी आहेत ती दिसली नाही. हे पाहून टिटवी जोरजोरात रडू लागली आणि तिच्या नवऱ्याला टिटव्याला खूप बोलू लागली. आता तो टिटवा गुपचूप पत्नीचे बोलणे ऐकू लागला. असं म्हणतात ना, जे लोक त्यांच्या हितचिंतकाचे पत्नीचे बोलणे ऐकत नाही त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही उरत नाही. म्हणूनच संकट येण्यापूर्वी उपाय करणारा नेहमी सुखी असतो. भाग्यावर विश्वास ठेवणारा किंवा त्यांच्या अभिमानात असलेला नेहमीच नाश होतो. जो मनुष्य दुःख येण्यापूर्वी दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो, असा व्यक्ती त्याचा पराजय आणि त्याच्या कुलाचा विनाश कधीच पाहत नाही. इकडे टिटवीचं ते बोलणं टिटव्याच्या हृदयाला टोचत होतं आणि टिटवा त्याच्या मुलाच्या शोकामध्ये सुद्धा दुःखी झाला होता. तिथे तो रडत आहे हे पाहून तेव्हा तिला समजावू लागला. तो म्हणू लागला, हे प्रिये, तू काळजी करू नकोस, मी काहीही करून तुझी अंडी परत घेऊन येईल. इतका म्हणून टिटवा रागाने त्या समुद्राला धमकावू लागला. म्हणू लागला, हे दुष्ट सागरा, तू व्यर्थामध्ये माझ्या पिलांना वाहून नेऊन माझ्या राग आला आहेस आणि याचा परिणाम तुझ्यासाठी चांगला नसेल. टिटवा समुद्रावर राग करत असताना पाहून टिटवी बोलली, अरे मूर्ख, समुद्रासोबत वैर ठेवून असं तू कोणतं मोठं कार्य करणार आहेस? विद्वान लोक नेहमीच म्हणतात, ताकदवानासोबत कमजोर माणसाचा राग त्याला त्याचंच नुकसान आहे ते पोहोचवू शकतो. स्वतःची आणि शत्रूची ताकद माहीत असल्याशिवाय जो मूर्ख व्यक्ती शत्रूसमोर जातो त्याचा हा विनाश अटल असतो. टिटवा म्हणाला, अरे टिटवी, तू का काळजी करत आहेस? काही गोष्टी दिसायला तर छोट्या असतात, परंतु त्यांच्यासमोर मोठे मोठे सुद्धा हार मानतात. अशा प्रकारे अंकुश दिसायला छोटा असतो, परंतु भल्या मोठ्या हत्तीला सुद्धा तो त्याच्या काबूत ठेवतो. ज्याप्रमाणे छोटासा दीपक दिसायला तर छोटा असतो, परंतु विशाल काळोखाला सुद्धा तो नष्ट करतो. ज्या प्रकारे वीज आकाराने छोटी असते, परंतु जेव्हा ती पडते तेव्हा मोठ्या मोठ्या पर्वतांना सुद्धा नाश करते. बलवान तर तोच असतो जो कधी आयुष्यामध्ये हार मानत नाही, असा तो सतत टिटवीला सांगत असतो. ज्याच्यामध्ये तीव्रता असते. आता तू माझी ताकद बघ, मी माझ्या छोट्याशा चोचीने कशा प्रकारे या समुद्राला सुकवून टाकतो. टिटवी त्याला पुन्हा समजावू लागली की मी म्हणाली की मूर्खपणाची सुद्धा हद्द असते. ज्या समुद्रामध्ये रोजच्या रोज हजारो नद्या पाणी घेऊन येत असतात, अशा अनेक नद्यांनी भरल्या जाणाऱ्या समुद्राला तुझी चोच कशी चुकवू शकते?
अशा गोष्टी बोलल्याने काय फायदा, ज्यांचा आपण पूर्ण करू शकत नाही. तुला समुद्रासोबत वैर करायचंच आहे, मग दुसऱ्या पक्ष्यांना आणि तुझ्या मित्रांना इथं सोबत घेऊन वैर कर. कारण असं म्हणतात की शक्तिहीन वस्तूचा समूह अजय बनू शकतो. छोट्या छोट्या धाग्यांनी बनलेल्या रस्सेने मोठ्या हत्तीला सुद्धा बांधले जाऊ शकते. अशा प्रकारे त्या टिटवीचं बोलणं ऐकून टिटव्यानं बगळे, मोर अशा वेगवेगळ्या भरपूर पक्ष्यांना बोलवून त्यांना त्यांचं दुःख सांगितलं आणि म्हटलं, भावांनो, या दुष्ट समुद्राने माझे अंडे चोरून मला दुःख दिले आहे, माझ्या पत्नीला रडवले आहे आणि म्हणूनच समुद्राला सुकवण्याचा काहीतरी उपाय शोधा. टिटव्याचं बोलणं ऐकून बाकीचे पक्षी म्हणू लागले, आम्ही तुझं दुःख समजू शकतो, परंतु समुद्राला सुकवण्याच्या लायकीचे आपण नाही आहोत. मग अशा परिस्थितीत उगाच त्रास करण्याचा काय फायदा. जो कमजोर माणूस गर्वाने किंवा रागाने आपल्यापेक्षा शक्तिशाली माणसाला मारायला जातो, असा व्यक्ती स्वतःच मारला जातो. आणि म्हणूनच आपण एक काम करूया, आपण आपल्या राजाकडे म्हणजेच गरुडाकडे जाऊया. गरुड ही खूप शक्तिशाली आहे. आपण जे आपले दुःख आहे ते त्यांना सांगितले आणि जर त्यांना आपलं दुःख समजलं तर ते नक्कीच समुद्राकडून आपला प्रतिशोध घेतील. आणि जरी गरुडाने आपलं म्हणणं नाही ऐकलं तरी आपल्याला वाईटही वाटणार नाही. कारण असं म्हणतात की जवळच्या मित्राजवळ, एका गुणी नोकराजवळ, ऐकणाऱ्या स्त्रीजवळ, ताकदवर नवऱ्याजवळ आपलं दुःख सांगितल्याने मनुष्य नेहमी सुखी होतो. आणि म्हणूनच आपण सर्वांनी गरुड जवळ जाऊन अशा प्रकारे निश्चय करू. सर्व पक्षी दुःखी भावनेने गरुडाजवळ गेले आणि जाऊन त्यांना त्यांचे दुःख सांगितले. म्हणू लागले, हे स्वामी, तुम्ही असताना या टिटव्याचे अंडे समुद्र त्यांच्या सोबत वाहून घेऊन गेला आहे. यामुळे त्यांच्या मुलाचा विनाश झाला आहे. हा समुद्र खूप दुष्ट आहे. तो असा दुसऱ्यासोबत वागू नये म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. या संसारामध्ये एका व्यक्तीची निर्दयी कार्य बघून दुसरा व्यक्ती तेच कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो. या दुनियेमध्ये एका दुसऱ्याच्या मागे चालणारे लोक भरपूर आहेत. त्यांना दुसऱ्याचे चांगले समजवत नाही. तुम्ही आमचे राजा आहात आणि तुम्हीच आमची रक्षा करावी असे आम्हाला वाटते. असं म्हणतात की जो राजा प्रजेची रक्षा करतो त्याला प्रजेचं पुण्याहून 6वा भाग प्राप्त होतो आणि जो राजा प्रजेची रक्षा करत नाही त्याला प्रजेच्या पापाचा 6वा भाग मिळतो. म्हणूनच याचे स्वतःचे भाऊ नसतात. राजा स्वतः त्यांचा भाऊ असतो. ज्यांना डोळे नसतात राजा त्यांचे डोळे असतो. अशा प्रकारे सर्व पक्ष्यांचे दुःखे भरे बोलणे ऐकून गरुड समुद्राच्या दिशेने त्याला सुकवण्यासाठी निघाला. त्यावेळी गरुडाजवळ भगवान विष्णूंचं बोलवणं. भगवान विष्णूच्या एका दात्याने येऊन गरुडाला सांगितलं की भगवान विष्णू तुम्हाला बोलवत आहेत. तेव्हा गरुडाने भगवान विष्णूजवळ जाण्यास मनाई केली आणि म्हणाला, हे देवदूत, तुम्ही देवाजवळ जाऊन म्हणा की त्यांनी त्यांच्या वाहनासाठी दुसऱ्या कुणाला बोलवावे. या वेळेला मी माझ्या प्रजेच्या हिताचं काम करण्यासाठी चाललो आहे. देव गरुडाचं असं बोलणं ऐकून विचार करू लागला, या गरुडाने देवाबद्दल कधीच असं म्हटलं नाही, मग आज याला काय झालं आहे. तेव्हा देवांनी गरुडाला विचारलं, हे गरुड, हे तर सांग, देवाने तुझा असा कोणता अपमान केला आहे जो एवढा नाराज झाला आहेस. जरूर म्हणू लागला, देवाने माझा कुठलाच अपमान केला नाही, परंतु समुद्राने टिटव्याचे अंडे चोरले आहेत आणि समुद्र तर देवाचं घर आहे. तुम्ही जाऊन देवाला सांगा की त्याने समुद्राला नियंत्रणात ठेवावे, अन्यथा मी आजपासून त्यांचा सेवक राहणार नाही. देव सुद्धा विचार करू लागले, या गरुडाचे रागवणे सुद्धा योग्यच आहे आणि म्हणूनच मी स्वतः जाऊन त्या गरुडाला बोलवून घेऊन येतो. कारण की ज्या व्यक्तीला त्याची प्रगती हवी असते अशा माणसाने आज्ञाकारी खानदानी सेवकाची बदनामी केली नाही पाहिजे, तर अशा सेवकाचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे पालन केले पाहिजे. असं म्हणतात की जेव्हा राजा प्रसन्न होतो तेव्हा तो त्याच्या सेवकांना नेहमी धन देत असतो, परंतु जर सेवकाला इज्जत मिळत असेल तर तो त्याचे प्राण देऊन राजाचे उपकार फेडत असतो.
इकडे भगवान विष्णू गरुडाचा राग शांत करण्यासाठी गरुडाला घेऊन समुद्राच्या जवळ येऊन पोहोचले आणि समुद्रावर अग्नी अस्त्र हाणून म्हणाले, हे समुद्रदेव, एकतर त्या टिटवीची अंडी परत कर, नाहीतर आम्ही तुला सुकवून टाकू. देवाने अग्निस्त्र ताणलेले पाहून समुद्र भयभीत झाला आणि त्या टिटवीचे अंडे घेऊन प्रगट झाला आणि ते अंडे टिटवीला परत केले. बघा, इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे सुद्धा योग्य आहे. शत्रू छोटा असो वा मोठा, त्याच्या शक्तीचा अंदाज आपल्याला येत नसेल तेव्हा पर्याय त्याच्या शत्रूसोबत आपली जी शत्रुता आहे करणे ते चुकीचे आहे. तर या गोष्टीमधून तुम्हाला कोणत्या 4 गोष्टी तुम्ही शिकल्यात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.